Hi, today we are going to learn lesson number 3.2 Seven Sisters. तर आज आपण सेवन सिस्टर्स हा लेसन बघणार आहोत. सेवन सिस्टर म्हणजे काय, तर आपल्या भारतामधील 7 अशी राज्य आहेत ज्यांना सेवन सिस्टर म्हणून ओळखले जाते. तर ती 7 राज्य कोणती ते आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. हॅलो एव्हरीवन, हॅव यू गेस्ड हू वी आर? तर ते जे सेवन सिस्टर आहेत ते सगळ्यांना हॅलो म्हणत आहेत. आणि तुम्ही अंदाज बांधू शकता का, तुम्ही गेस करू शकता का की आम्ही कोण आहोत, ह्या सेवन सिस्टर कोण आहोत? वी आर द सेवन सिस्टर्स ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया, स्टील अनएक्सप्लोर्ड आयसोलेटेड टेरिटरीज टू मोस्ट ऑफ यू अँड टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. तर आम्ही नॉर्थ ईस्ट इंडियामधल्या सेवन सिस्टर्स आहोत, ज्या अजूनही अनएक्सप्लोर्ड म्हणजे ज्या अजूनही खूप लोकांना माहीत नाही आहे. आयसोलेटेड म्हणजे एकटे असलेले जे टेरिटरीज आहेत, प्रदेश आहेत, म्हणजे जे खूप साऱ्या लोकांना ह्या ज्या सेवन सिस्टर्स आहेत, हे जे प्रदेश आहेत ते माहीतच नाही आहेत. आणि रेस्ट ऑफ द वर्ल्ड, बाकीच्या जगाला सुद्धा आमची ओळख नाही आहे. Our sister Sikkim lies to the north, but we seven sisters are contiguous to each other. आमची एक बहीण आहे सिक्कीम, म्हणजे सिक्कीम ही जी स्टेट आहे तर ती नॉर्थला आहे, उत्तरेला आहे. पण आम्ही ज्या सेवन सिस्टर्स आहोत त्या कॉन्टिज्युअस म्हणजे एकमेकांना जोडलेले आहोत. वी आर फेमस फॉर अवर नॅचरल ब्युटी. तर आम्ही कशासाठी प्रसिद्ध आहोत? आम्ही ज्या या सेवन सिस्टर्स आहोत तर ते आमच्या नॅचरल ब्युटी म्हणजे नैसर्गिक सौंदर्य, लश फॉरेस्ट, लश म्हणजे हिरवेगार जी जंगल आहेत त्यासाठी, अँड वाईल्ड ॲनिमल्स ॲज वेल ॲज अवर कलरफुल कॉस्ट्युम्स, ट्रॅडिशनल ज्वेलरी, एक्झोटिक फ्लॉवर्स अँड अवर ओन युनिक डान्स अँड म्युझिक. तर आम्ही आमच्या जे नॅचरल ब्युटी आहे, नैसर्गिक सौंदर्य आहे त्यासाठी, हिरवेगार जे जंगल आहे त्यासाठी, जंगली प्राण्यांसाठी तर प्रसिद्ध आहोतच. त्याचप्रमाणे आमची जी वेशभूषा आहे, जे कलरफुल आमची वेशभूषा आहे त्यासाठी, आमच्या पारंपरिक ज्वेलरीसाठी, एक्झोटिक फ्लॉवर्स म्हणजे जी खूपच वेगळ्या प्रकारची फुले आहेत त्यासाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. आणि आमचं जे डान्स आहे, आमचं नृत्य, आमचं संगीत हे एक युनिक आहे, वेगळ्याच प्रकारचं आहे. तर या सर्वांसाठी आम्ही प्रसिद्ध आहोत. नेचर लवर्स हॅव डेझिग्नेटेड अवर होल एरिया ॲज वन ऑफ द वर्ल्ड्स बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स. जे निसर्गप्रेमी आहेत तर त्यांनी आमचा जो पूर्ण एरिया आहे तर त्याला वर्ल्ड्स बायोडायव्हर्सिटी म्हणजे जागतिक बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता असलेले ठिकाण असं प्रसिद्ध केलेलं आहे, असं सांगितलेलं आहे. नाव वी विल इंट्रोड्यूस अवर सेल्फ्स वन बाय वन. तर आता आम्ही तुम्हाला आमची एक एक करून माहिती देत आहोत. तर पहिली जी सेवन सिस्टरमधील पहिली जी बहीण आहे, सिस्टर आहे, तर ते आहे अरुणाचल प्रदेश. आता आपण याची माहिती घेऊयात. हाय, they call me the land of the rising sun, the land of the dawn lit sun. म्हणजे आम्हाला उगवत्या सूर्याची भूमी म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम जो सूर्य उगवतो तर तो अरुणाचल प्रदेशमध्ये दिसतो, म्हणून त्याला लँड ऑफ द रायझिंग सन किंवा जिथे सर्वात पहिल्यांदा पहाट होते त्याला म्हणतात पहाटेचा उगवता सूर्य. अरुणाचल प्रदेशची अशी ओळख आहे. आय एम अरुणाचल प्रदेश. माय पीपल आर सिम्पल अँड हॉस्पिटेबल. तर मी अरुणाचल प्रदेश आहे आणि माझ्या इथली जी लोकं आहेत ती खूप साधी आहेत आणि हॉस्पिटेबल म्हणजे आपल्याकडे जे पाहुणे आपल्या प्रदेशामध्ये जी लोकं येतात त्यांचं हॉस्पिटेबल असणे म्हणजे त्यांचं स्वागत चांगल्या प्रकार करणे, आदरातिथ्य करणे अशा प्रकारचे आहेत. दे बिलॉंग टू मेनी ट्राईब्स स्पीकिंग देअर ओन लँग्वेजेस. अरुणाचल प्रदेशमधली जी लोकं आहेत तर त्यांच्या खूप साऱ्या ट्राईब्स म्हणजे जमाती आहेत आणि त्या प्रत्येक जमातीची वेगवेगळी भाषा आहे त्यांची स्वतःची अशी. Their diet is largely made up of rice with fish, meat and many green vegetables, and a popular dish is momos, steamed buns with meat or vegetable stuffing.
तर अरुणाचल प्रदेशमधील लोकांचं जे खाणं आहे तर ते काय आहे तर राईस विथ फिश म्हणजे मासे आणि भात, मांस आणि खूप सारे ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या. त्याच्यानंतर तिथली एक डिश खूप पॉप्युलर आहे जे तुम्ही सुद्धा ऐकलेले असेल, मोमोज, जे की वाफवलेले बन्स असतात आणि त्याच्यामध्ये मांस असतात, म्हणजे नॉनव्हेज असतात त्याच्यामध्ये मांस असतात आणि जे व्हेज असतात त्याच्यामध्ये भाज्या भरून ते वाफवलेले असतात. आय एम अ नेचर लव्हर्स हेवन. जे निसर्गप्रेमी आहेत त्यांच्यासाठी मी हेवन म्हणजे स्वर्ग आहे. माय लँड इज स्पॉटेड विथ monasteries, lush green forest, lakes, waterfalls and deep river valleys. तर माझी जी जमीन आहे तर तिच्यावरती जागोजागी मोनेस्टरीज म्हणजे मठ आहेत, लश ग्रीन फॉरेस्ट आहेत, हिरवीगार जंगले आहेत, तलाव आहेत, धबधबे आहेत, मोठमोठ्या नद्यांच्या दऱ्या आहेत. In my limestone caves known as Tapenuru and forest reserves, you will find a great variety of wildlife. माझ्या ज्या चुनखडीच्या ज्या केव्ज आहेत, गुहा आहेत, ज्यांना की आपण तापेनुरू असं म्हणून ओळखतो, किंवा जे फॉरेस्ट रिझर्व आहे म्हणजे जंगलांसाठी जी राखीव जागा आहे तर त्या जंगलांमध्ये तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव दिसतील, जंगली प्राणी दिसतील. You must make it a point to visit the 400-year-old Buddhist monastery at Tawang and enjoy cultural festivals at Zero. तर तुम्ही जर कधी अरुणाचल प्रदेशला गेलात तर तुम्ही तिथे 400 वर्षापूर्वी जे जुने आहे बौद्ध मोनेस्टरी म्हणजे मठ आहे तर त्या ठिकाणी अवश्य भेट द्या. आणि जे की तवांगला आहे आणि झिरो येथील जे कल्चरल फेस्टिवल्स म्हणजे जे सांस्कृतिक सण आहेत, सांस्कृतिक उत्सव आहेत तर त्यांना अवश्य भेट द्या आणि त्यांचा एन्जॉय करा, मजा घ्या त्यांची. डोंट मिस द नामदफा टायगर प्रोजेक्ट. तर नामदफा व्याघ्र प्रकल्प नावाचा एक टायगर प्रोजेक्ट आहे तर तो सुद्धा तुम्ही मिस करू नका, तोही चुकवू नका, तिथेही भेट द्या. यू आर ऑल्सो वेलकम टू द मेनी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज अँड नॅशनल पार्क्स वेअर यू मे सी रेअर ॲनिमल्स, बर्ड्स अँड प्लांट्स. आणि अजून तिथे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे जे वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज म्हणजे वन्यजीव अभयारण्य आहेत किंवा जे नॅशनल पार्क्स म्हणजे राष्ट्रीय उद्याने आहेत जिथे तुम्हाला अत्यंत दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि वनस्पती बघायला भेटतील तर तिथे सुद्धा तुमचं स्वागत आहे, म्हणजे तेही तुम्ही बघायला या. आय एम ऑल्सो होम टू इंडियाज फर्स्ट ऑर्किड सेंचुरी. आणि मी भारतातलं सर्वात पहिलं ऑर्किड अभयारण्य आहे तर तिथेही तुम्ही अवश्य भेट द्या. असा हा अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेशमधील लोकांची वेशभूषा अशा प्रकारची असते. स्त्रिया अशा प्रकारचे कपडे घालतात तर पुरुष अशा प्रकारचे कपडे घालतात. त्यांचे दागिने बघा अशा टाईपचे असतात. ठीक आहे. आता आपण सेकंड सिस्टर बघूयात. सेकंड सिस्टर आहे आसाम. फ्रेंड्स, आय एम आसाम, ऑल्सो नोन ॲज अ होम. तर मी आसाम आहे आणि मला अहोम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. यू विल फाइंड माय लँड बिटवीन द ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ द ब्रह्मपुत्रा अँड बराक रिव्हर्स. तर तुम्ही मला ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या मधल्या एका ब्युटिफुल व्हॅली जी आहे तर त्याच्यामध्ये माझी जागा आहे, त्याच्यामध्ये मी येतो. दे कॉल मी द गेट वे टू द 7 सिस्टर्स. तर ह्या ज्या 7 सिस्टर्स आहेत म्हणजे ही जी 7 राज्य आहेत तर तिथे जाण्याचा जे प्रवेशद्वार आहे, गेटवे आहे तर ते आसामला म्हणतात. म्हणजे आसामपासूनच ते 7 सिस्टर्स स्टार्ट होतात. माय पीपल आर व्हेरी हॉस्पिटेबल. माझे लोक खूप हॉस्पिटेबल म्हणजे आदरातिथ्य करणारे आहेत, नम्र आहेत. काझीरंगा नॅशनल पार्क अँड मानस नॅशनल पार्क आर वर्ल्ड हेरिटेज साइट्स. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
आणि मानस राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसा असलेली स्थळे आहेत. माय पिक्चरेस्क लँडस्केप ऑफ गोल्डन ग्रीन राईस फील्ड्स अँड लँडस्केप्ड टी इस्टेट इज ऑसम टू बिहोल्ड. तर माझे जे गोल्डन ग्रीन राईस फील्ड्स म्हणजे जी भाताची शेती आहेत किंवा जे चहाचे मळे आहेत तर ते बघण्यासारखे आहेत, नयनरम्य आहेत. अँड यू नो आसाम टी इज वर्ल्ड फेमस. आणि तुम्हाला माहीत आहे आसामचा चहा तर जग प्रसिद्ध आहे. द ब्रह्मपुत्रा इज आसाम्स लाईफ लाईन. तर ब्रह्मपुत्रा जी नदी आहे ती आसामचा जीव की प्राण आहे. The land is also rich in petroleum, natural gas, coal, limestone and other minor minerals. आसामची जी जमीन आहे तर तिच्यामध्ये पेट्रोलियम, नॅचरल गॅस, कोळसा, लाईमस्टोन म्हणजे चुनखडी आणि अजून दुसरे जे छोटे छोटे मिनरल्स आहेत तर ते सर्व भेटतात. माय हँड वोवन सिल्क्स आर एक्स्क्विसिट विथ नॅचरल कलर्स अँड डिझाईन्स. माझे हाताने विणलेले जे सिल्कचे कापड आहे ना ते खूप एक्विसिट म्हणजे उत्कृष्ट उत्तम असते की ज्याच्यामध्ये नैसर्गिक कलर वापरलेले असतात, नैसर्गिक रंग वापरलेले असतात आणि त्याची डिझाईन त्याची नक्षी खूप छान असते. दे से अवर वुमेन व्ह्यू फेरी टेल्स ऑन देअर लूम्स. असं म्हणतात की आमच्या ज्या स्त्रिया आहेत त्या त्यांच्या लूम्सवर म्हणजे कापडावरती परीकथा विणतात. फेरी टेल्स म्हणजे ज्या परीच्या गोष्टी असतात की नाही तशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यावरती त्याची नक्षी विणलेली असते. आसाम सिल्क फॅब्रिक्स एरी, मुगा अँड पॅट आर द मोस्ट सॉट आफ्टर सिल्क्स इन द वर्ल्ड ऑफ फॅशन. जागतिक जगामध्ये जी रेशमी फॅशन वापरली जाते, रेशीम वापरलं जातं त्याच्यामध्ये आसामचं जे रेशीम कपडे आहेत जे की एरी, मुगा आणि पॅट आहेत तर त्यांना खूप मागणी आहे. आय एम नोन ॲज द लँड ऑफ फेअर्स अँड फेस्टिवल्स. मला जत्रा आणि उत्सवांची जागा म्हणून ओळखली जाते. द मेजर फेस्टिवल ऑफ आसाम इज बिहू. आसाममधील सर्वात महत्त्वाचा सण किंवा उत्सव कोणता आहे तर तो आहे बिहू. केन अँड बांबू आर द इनसेपरेबल पार्ट्स ऑफ माय लाईफ. केन म्हणजे शुगर केन, ऊस आणि जो बांबू आहे, बांबू ट्री आहे तर ते माझ्या जीवनामधला अविभाज्य भाग आहेत. म्हणजे याचं उत्पन्न माझ्या इथे जास्त होतं, आसाममध्ये जास्त प्रमाणात होतं. ॲज सुवेनियर्स यू कॅन टेक द जप्पी ट्रॅडिशनल सनशेड अँड मास्क. सुवेनियर्स म्हणजे आठवण. आठवण म्हणून तुम्ही माझी जी जप्पी म्हणजे ट्रॅडिशनल सनशेड म्हणजे एक कोन टाईप त्यांची हॅट असते आसामची फेमस, ती तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि आमच्या इथले मुखवटे घेऊन जाऊ शकता. डोंट फॉरगेट टू विजिट द अहोम प्लेसेस. आणि अहोम म्हणजे आसाममधल्या ठिकाणांना, स्थळांना भेट द्यायला विसरू नका. तर इथे दाखवलेलं आहे बघा आसामी लोकांची वेशभूषा कशा प्रकारची असते. स्त्रिया अशा प्रकारचे कपडे घालतात, पुरुष अशा प्रकारचे कपडे घालतात. हे बघा चहाच्या मळ्यामधून ही चहाची पाने वेचताना ह्या स्त्रिया दाखवलेल्या आहेत. अशा प्रकारची त्यांची वाद्य आहेत आणि असे बांबूची झाडे आहेत आणि हे असे ॲनिमल्स इथे असतात. वर्ड्स टू रिमेंबर अँड यूज. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे शब्द आलेले आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा. तर कोणते आहेत तर डिस्टिंक्टिव्ह, एक्झोटिक, एलिगंट, सिनिक हे वेगळे शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट सिस्टर बघूयात. तर तिसरी जी सिस्टर आहे तर तिचं नाव आहे मेघालया म्हणजेच मेघालय. तर नावातच आहे मेघ आलय. आलय म्हणजे घर, मेघ म्हणजे ढग. जिथे ढगांचं घर आहे, जिथे ढगांचं निवासस्थान आहे तर त्याला मेघालय असं म्हणतात. म्हणजेच मेघालयमध्ये अबोर्ड ऑफ क्लाउड्स म्हणजे खूप भरपूर प्रमाणामध्ये ढग आहेत म्हणून त्याला नाव पडलेलं आहे मेघालय. माय कॅपिटल सिटी शिलाँग इज कॉल्ड स्कॉटलंड ऑफ द ईस्ट बिकॉज ऑफ इट्स हायलँड्स, फॉग अँड सिनरी. तर माझी जी राजधानी आहे शिलाँग, तर या शिलाँगला पूर्वेकडचे स्कॉटलँड माहीत आहे ना तुम्हाला, बाहेरचा देश आहे. तर तो खूपच निसर्गरम्य आहे, सुंदर आहे. तर भारतातील पूर्वेकडील स्कॉटलँड म्हणून शिलाँगला ओळखलं जातं. तर कशामुळे असं ओळखलं जातं तर शिलाँगमध्ये खूप हायलँड्स आहेत, उंच प्रदेश आहेत,
फॉग आहे, धुके आहे आणि सिनरी आहे, निसर्गरम्य ठिकाणे आहेत. त्याच्यामुळे त्याला स्कॉटलँड ऑफ ईस्ट असं म्हटलं जातं. माय पीपल स्पीक इंग्लिश खासी, ह्याच्यामध्ये पी सायलेंट असतो, नार अँड गारो. तर माझ्या इथली जी लोक आहेत तर ती इंग्लिश बोलतात, खासी बोलतात, नार आणि गारो या भाषा वापरतात. आय एम ओव्हरवेलिंगली ब्युटिफुल अँड एव्हरीथिंग हिअर इज इम्पॉसिबली ग्रीन अँड अलाइव्ह. तर मी खूपच ओव्हरवेलिंगली म्हणजे काय, तर मी खूपच सुंदर आहे आणि इथे असलेली प्रत्येक गोष्ट इम्पॉसिबली ग्रीन म्हणजे खूपच हिरवीगार आहे आणि अलाइव्ह म्हणजे आपल्याला ते जिवंत वाटतात. द रोलिंग मिस्ट इन द व्हॅलीज, व्हॅली म्हणजे दरी आणि रोलिंग मिस्ट म्हणजे धुके. तर दऱ्यांमध्ये वाहणारे जे धुके आहे ते. द अनड्युलेटिंग हिल्स, छान आकार असलेल्या टेकड्या. न्यूमरस लेक्स, असंख्य तळी. वॉटरफॉल्स, धबधबे. केव्ज म्हणजे लेणी. सॅक्रेड फॉरेस्ट म्हणजे पवित्र जंगल, जे की कोणतं तरी तिथं देवाचं स्थान असेल असं. अँड एक्झोटिक फ्लोरा अँड फॉना आर फॅसिनेटिंग. फ्लोरा म्हणजे फुलांशी रिलेटेड, फॉना म्हणजे पक्षी प्राणी आणि एक्झोटिक म्हणजे अनोखे अद्वितीय, जे आपण कधी पाहिले नसतील. तर हे सर्व इथे असल्यामुळे ते कसे आपल्याला वाटतात, फॅसिनेटिंग म्हणजे आकर्षक वाटतात. हिअर झूम ऑर शिफ्टिंग कल्टिवेशन इज प्रॅक्टिस्ड इवन टुडे. तर इथे म्हणजेच मेघालयामध्ये झूम किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे हे शेतीशी रिलेटेड आहे. तर झूम कल्टिवेशन किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे काय आहे, ते पीक कापलं जातं, ते राहिलेलं त्याचे जे गवत असेल किंवा लाकडं असतील पिकाची, तर ती जाळली जातात आणि मग त्याच्यामध्ये परत शेती केली जाते. तर ते पीक जाळल्यामुळे त्याचे जे पिकाचं जो पाहिजे तो भाग कापून घेतला जातो आणि राहिलेला भाग जाळला जातो. त्यामुळे ती जी शेती आहे, ती जी जमीन आहे ती अजून फर्टाईल होते, सुपीक होते आणि त्याच्यामध्ये जे नंतर आपण जे पीक घेणार आहोत ते जास्त प्रमाणात येते. त्याला म्हणतात झूम किंवा शिफ्टिंग कल्टिवेशन. तर तिथे अजूनही हे पारंपरिक पद्धतीने शेती अशी केली जाते. आय हॅव लवली माउंटन्स विथ स्ट्रेचेस ऑफ व्हॅलीज अँड हायलँड प्लॅट्यूज. तर माझ्याकडे छान खूपच सुंदर असे माउंटन्स आहेत, पर्वत आहेत आणि ते पर्वत कसे आहेत तर त्याला जोडून असा मोठा व्हॅलीचा मोठा स्ट्रेच आहे, म्हणजे मोठ्या पट्ट्यामध्ये तिथे व्हॅली आहेत आणि मोठे हायलँड प्लॅट्यूज आहेत, मोठे मोठे उंच पठार आहेत. The rock formations here contain rich deposits of valuable minerals like coal, limestone, uranium and sillimanite. तर इथले जे दगड आहेत त्या दगडांच्या फॉर्मेशनमध्ये, त्या दगडांमध्ये अतिशय महत्त्वाचे असे मिनरल्स आपल्याला भेटतात, जसं की कोल, लाईमस्टोन, युरेनियम आणि सिलिमेनाइट. आय हॅव मेनी रिव्हर्स. माझ्याकडे खूप साऱ्या नद्या आहेत माझ्या इथे. प्लीज कम टू सी चेरापुंजी, मोसिनराम, द वेटेस्ट प्लेसेस ऑन अर्थ. तर चेरापुंजी, मोसिनराम या दोन्ही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो. तर पृथ्वीवरील सगळ्यात वेटेस्ट म्हणजे ओल्या जागा ह्या आहेत, ओली ठिकाणे आहेत, तर ती बघण्यासाठी या. आणि ही दोन्ही ठिकाणे मेघालयामध्ये आहेत. यू कॅन एन्जॉय द फॉरेस्ट अँड सॅक्रेड ग्रोव्ज हिअर. इथे तुम्ही जंगले आणि पवित्र जे जंगलांपेक्षा छोटासा भाग असतो त्याला ग्रोव्ज म्हणजे उपवन असं म्हटलं जातं. तर याचा तुम्ही मज्जा घेऊ शकता, आनंद घेऊ शकता. बोस्ट म्हणजे अभिमान वाटणे. अभिमान वाटावा असे खूप सारे नॅशनल पार्क्स म्हणजे राष्ट्रीय उद्याने आहेत माझ्याकडे. वाईल्ड लाईफ सँक्च्युअरीज म्हणजे अभयारण्य आहेत. Friends, you would be amazed to see the Krem Liat Pra, which is the longest cave, and Sinrang Pamiang, which is the deepest cave. तर मित्रांनो, तुम्ही क्रेम लियाट प्रा ही जी लॉंगेस्ट म्हणजे खूप लांबलचक गुहा आहे, लांबलचक लेणी आहे, किंवा जी सिनरँग पॅमियांग आहे तर ही खूपच खोलवर लेणी आहे. तर या दोन्ही लेण्या बघून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. अमेज्ड म्हणजे आश्चर्य वाटणे.
बोस्ट म्हणजे अभिमान वाटणे. अभिमान वाटावा असे खूप सारे नॅशनल पार्क्स म्हणजे राष्ट्रीय उद्याने आहेत माझ्याकडे. वाईल्ड लाईफ सँक्च्युअरीज म्हणजे अभयारण्य आहेत. फ्रेंड्स, you would be amazed to see the Krem Liat Pra, which is the longest cave, and Sinrang Pamyang, which is the deepest cave. तर मित्रांनो, तुम्ही क्रेम लियाट प्रा ही जी लॉंगेस्ट म्हणजे खूप लांबलचक गुहा आहे, लांबलचक लेणी आहे, किंवा जी सिनरँग पॅमियांग आहे तर ही खूपच खोलवर लेणी आहे. तर या दोन्ही लेण्या बघून तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल. अमेज्ड म्हणजे आश्चर्य वाटेल. यू कॅन एन्जॉय द पॅनोरामिक व्ह्यू ऑफ बांगलादेश फ्रॉम हिअर. तुम्हाला इथून बांगलादेश पॅनोरामिक व्ह्यू म्हणजे एखाद्या देखाव्यासारखा सुंदर दिसेल. डू कम टू धिस पाईन फ्रेश माउंटन स्टेट ड्युरिंग द वँगाला फेस्टिवल इन ऑटम. तर हा वँगला फेस्टिवल इथे साजरा केला जातो मेघालयमध्ये. तर तो ऑटमच्या महिन्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला खूप छान वाटेल. आता नेक्स्ट सिस्टर आहे मणिपूर. हे आय एम द फोर्थ सिस्टर मणिपूर, द ज्वेल लँड. आय एम प्राऊड टू बी द ज्वेल ऑफ माय मदर इंडिया. तर हाय, मी मणिपूर आहे, फोर्थ सिस्टर आहे आणि मला ज्वेल लँड असंही म्हटलं जातं आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. पण आता मणिपूरला ज्वेल लँड का म्हटलं जातं माहीत आहे का? तर मणिपूरमध्ये 9 हिल्स आहेत जोडून आणि त्याच्यामध्ये ओव्हल शेप दरी आहे, जेणेकरून ते नॅचरली ज्वेलसारखं मौल्यवान रत्नजडित खड्यासारखं ते दिसतं, म्हणून त्याला मणिपूरला ज्वेल लँड म्हटलं जातं. आय एम ऑल्सो नोन बाय माय निकनेम्स कँगलीपाक और सॅनॅलीबाक. तर मणिपूरला 2 निकनेम आहेत, टोपण नावे आहेत. जसे आपल्याला घरी शाळेत वेगळं नाव असतं, आपल्याला घरी वेगळ्या नावाने बोलवलं जातं, त्याप्रमाणे मणिपूरला कँगलीपाक आणि सॅनॅलीबाग ही 2 टोपण नावे आहेत. माय कॅपिटल इज इम्फाळ वेअर यू कॅन सी द सायकलिस्ट वेलोड्रोम. तर माझी जी कॅपिटल आहे, माझी राजधानी आहे इम्फाळ. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे आणि तिथे जे सायकलिस्ट लोक आहेत, सायकल चालवणारे लोक, सायकल स्वार असं म्हटलं जातं, त्यांच्यासाठी वेलोड्रोम म्हणजे सायकलचं रिंगण आहे, सायकलचा जो पाथ आहे ज्याच्यावरून आपण सायकल चालवू शकतो, असा एक सेपरेट त्यासाठी रस्ता आहे. Many of my people belong to the Miti Ethnic group and speak Miti or Manipuri language. तर मणिपूरमधले मोस्ट ऑफ द जास्तीत जास्त लोक हे मिटी इथेनिक ग्रुपचे आहेत आणि ते मिटी किंवा मणिपुरी लँग्वेज भाषा बोलतात. आय हॅव द क्रेडिट ऑफ इंट्रोड्युसिंग पोलो टू द युरोपियन्स. जे युरोपियन्स आहे, बाहेरच्या देशातील लोक आहेत, त्यांना पोलो या खेळाची जी ओळख आहे ती मणिपूरने करून दिलेली आहे आणि त्याचं क्रेडिट मी स्वतःला घेतो. माय पीपल्स स्टेपल डाईट कन्सिस्ट ऑफ राईस, फिश, लार्ज व्हरायटीज ऑफ लिफी व्हेजिटेबल्स बोथ ॲक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल. तर इथले मणिपूरचे जे लोक आहेत तर त्यांचं मुख्य खाद्य किंवा मुख्य अन्न काय असतं, तर त्याच्यामध्ये भात, मासे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचा समावेश होतो. त्या पालेभाज्या ह्या ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये येणाऱ्या सुद्धा आहेत आणि जमिनीवरती उगवणाऱ्या सुद्धा आहेत. बट अवर क्युसिन इज सो डिफरंट फ्रॉम द रेस्ट ऑफ इंडिया ड्यू टू द यूज ऑफ व्हेरियस aromatic herbs and roots that are peculiar to my state. क्युसिन म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिशेस बनवतो, वेगवेगळे अन्नपदार्थ बनवतो, त्याला क्युसिन म्हणतात. पण मणिपूरचं जे क्युसिन आहे, मणिपूरची जी पाककृती जी आहे तर ती पूर्ण भारतापेक्षा वेगळी आहे, कारण इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲरोमॅटिक म्हणजे छान वास येणारे जे हर्ब्स आहेत तर त्यांचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जे वेगवेगळे रूट्स आहेत जे की इतर कुठेही भेटत नाहीत, अशा रूट्सचा सुद्धा अन्नामध्ये समावेश केला जातो. अन्नपदार्थ बनवताना त्या वस्तू टाकल्या जातात, त्याच्यामुळे त्याला एक वेगळ्याच प्रकारची स्वादिष्ट चव येते. Blessed with an amazing variety of flora and fauna, I am home to the host of rare endemic plant and animal life here. तर माझ्या इथे मणिपूरमध्ये
खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोरा म्हणजे वनस्पती आहेत, प्लांट्स आहेत, आणि फौना म्हणजे ॲनिमल्स आहेत. आणि जे की रेअर प्लांट्स आहेत, रेअर ॲनिमल लाईफ आहे ती इथे आहे. अ ट्रीट फॉर द आईज इज द केबुल लॅम्जो नॅशनल पार्क अँड abode of the rare and endangered species of ब्रो antler deer. तर इथे जे मणिपूरमध्ये केबुल लॅम्जो नॅशनल पार्क आहे त्याच्यामध्ये ॲबोर्ड म्हणजे निवासस्थान, घर. तर कोणाचं घर आहे तर एकदम रेअर म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि इंडेंजर्ड म्हणजे धोक्यामध्ये असलेली जी स्पेसीज आहे कोणाची आहे तर ती हरणाची आहे. त्या हरणाला ब्रो अँटलर डिअर असं म्हटलं जातं. म्हणजे त्या हरणाच्या कपाळावरती शिंगे आहेत म्हणून ते खूपच रेअर आहे, अत्यंत दुर्मिळ आहे आणि एंडेंजर्ड आहे, धोक्यामध्ये असलेली ती स्पेसीज आहे. तर ते बघण्यासाठी तुमच्या आईजला खूप छान ट्रीट भेटेल, म्हणजे तुम्हाला खूपच मज्जा येईल ते बघायला. दिस इकोसिस्टीम कंटेन्स 17 रेअर स्पेसीज ऑफ मॅमल्स. तर हे जे नॅशनल पार्क आहे त्याच्यामध्ये 17 अशा प्रजाती आहेत ज्या की आता खूपच अत्यंत दुर्मिळ आहेत. इट इज द ओनली फ्लोटिंग नॅशनल पार्क ऑफ द वर्ल्ड. जगामधलं एकमेव फ्लोटिंग पाण्यावरती तरंगणारं हे नॅशनल पार्क आहे. यू शूड कम टू सी द लोकटक लेक अँड फ्लोटिंग आयलँड्स. तर हे जे आहे हे जे नॅशनल पार्क आहे तर हे ह्या लोकटक लेकवरती आहे, या तलावावरती आहे. तर ते बघण्यासाठी आणि ते फ्लोटिंग आयलँड बघण्यासाठी तुम्ही इकडे या. अवर मणिपुरी डान्स इज वन ऑफ द मोस्ट अक्लेम्ड क्लासिकल डान्सेस ऑफ इंडिया. भारतातील जे क्लासिकल डान्सेस आहेत त्यापैकी मणिपुरी डान्स हा खूपच फेमस, प्रसिद्ध, आवडला जाणारा डान्स आहे. द फोक डान्सेस ऑफ ट्रायबल पीपल कॅप्टिवेट द beholders with their exotic costumes and simple but graceful rhythm. ट्रायबल पीपल म्हणजे आदिवासी लोक. तर आदिवासी लोकांचं जे लोकनृत्य आहे तर ते बघणाऱ्यांना मोहित करते. कारण त्यांचे जे एक्झोटिक कॉस्ट्युम्स आहेत, अतिशय वेगळे कपडे ते घालतात, वेगळी वेशभूषा करतात. त्यांचा डान्स जो असतो तो सिम्पल असतो, साधा असतो, पण त्यांची जी रिदम असते, जी लय असते, एकसाथ जे करतात ते अतिशय ग्रेसफुल असते, अतिशय सुंदर असते. त्याच्यामुळं बघणाऱ्यांना ते मोहित करतात, बघणाऱ्यांना ते खूपच आवडतं. यू शुड नॉट फेल टू विटनेस द मणिपुरी मार्शल आर्ट थँगटा अँड सरित सरक. तर इथले जे मणिपुरी मार्शल आर्ट आहे, कराटेचे प्रकार आहे, कराटेसारखंच असतं मार्शल आर्ट, तर ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूयात मिझोरम. हॅलो, आय एम मिझोरम. हाय, मी मिझोरम आहे. मिझोरम इम्प्लाईज लँड ऑफ द हिल पीपल रेफर्ड टू ॲज द कुकीज. मिझोरममध्ये खूप सारे डोंगरी भाग आहेत, त्याच्यामुळे मिझोरमला डोंगरी लोकांची जागा असं म्हटलं जातं. डोंगरी प्रदेशात राहणाऱ्या लोकांची जागा असं म्हटलं जातं आणि त्याच लोकांना कुकीज असं पण म्हटलं जातं. आय इन्व्हाइट यू टू सी माय लँड ऑफ लश हिल्स, शियर क्लिफ्स, सिरीन लेक्स अँड वॉटरफॉल्स. तर मी तुम्हाला माझ्या इथे जे लश हिल्स आहेत, खूप साऱ्या टेकड्या आहेत, शियर क्लिप्स, उंचच्या उंच टेकड्या आहेत, सिरीन लेक, शांत तलावे आहेत, आणि वॉटरफॉल्स म्हणजे धबधबा आहे. तर हे बघायला मी तुम्हाला आमंत्रण देत आहे. रोलिंग हिल्स स्ट्रेच अक्रॉस हंड्रेड्स ऑफ माइल्स. 100 मैलांपर्यंत जे डोंगरी भाग आहे, टेकड्या आहेत, त्या पसरलेल्या आहेत. And the plains and valleys are covered with lush forest and thick bamboo groves, green paddy fields, vineyards, teeming with diverse wildlife. आणि जो सपाट प्रदेश आहे तो, आणि ज्या दऱ्या आहेत तर तिथे त्या दऱ्यांमध्ये खूप सारे जंगल आहे आणि दाट असे बांबूचे तिथे झाडे आहेत. प्लेन जो प्रदेश आहे तिथे ग्रीन पॅडी फील्ड्स म्हणजे भाताची शेती आहे. वाईन यार्ड्स म्हणजे द्राक्षाचे मळे आहेत आणि तिथे
जी वाईल्ड लाईफ आहे म्हणजे तिथले जे प्राणी आहेत तर ते विविधतेने भरलेले आहेत. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळतात. माय रिग्रेट इज दॅट नॉट मेनी ऑफ यू कम टू विजिट मी. पण मला रिग्रेट म्हणजे वाईट वाटतं की तुमच्यापैकी खूप सारे लोक मला भेट द्यायला येत नाहीत. वेल, ट्रॅव्हलिंग इन मिझोरम इज अ लिटिल डिफिकल्ट बट इट हॅज इट्स ओन रिवॉर्ड्स. पण मिझोरममध्ये मला माहीत आहे की मिझोरममध्ये जे प्रवास करणं थोडंसं अवघड आहे, पण जर तुम्ही इथे फिरायला आलात तर त्याचेसुद्धा एक वेगळा अनुभव येईल. द नॅचरल ब्युटी हिअर इज इक्विसाईट अँड मस्ट बी सीन टू बी बिलीव्ड. इथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे तर ते खूपच इक्विसाईट म्हणजे एकदम उत्कृष्ट इथलं नैसर्गिक सौंदर्य आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर विश्वास ठेवण्याजोगं आहे की तुम्हाला विश्वासच बसेल की मिझोरमला फिरायला आलंच पाहिजे. माय कॅपिटल इज ऐझवॉल and from its scenic location you can get a captivating view of lush emerald Talong River Valley in the west and the Turiel River Valley in the east. तर माझी जी राजधानी आहे ती ऐझवाल आहे आणि तिथून तुम्ही पश्चिमेकडील तलांग नदीचं खोरं हे तुम्ही बघू शकता, त्याचं मनमोहक दृश्य बघू शकता आणि पूर्वेकडील टुरियल नदीचं खोरं तुम्ही बघू शकता आणि ते एकदम निसर्गरम्य दृश्य तुम्हाला तिथून दिसेल. द म्युझियम इन द हार्ट ऑफ द सिटी झारकॉत पोर्ट्रेट्स द कल्चर ऑफ मिझोरम विथ a splendid collection of costumes, artifacts and historical relics. या शहराचं हार्ट ऑफ द सिटी म्हणजे या शहराचं हृदय म्हणून ओळखलं जाणाऱ्या झारकॉत इथे हे एक म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये मिझोरमची संस्कृती याचं भव्य कलेक्शन, भव्य संग्रह आहे. त्यामध्ये काय दाखवलेलं आहे तर वेगवेगळे जे कॉस्ट्युम्स आहेत, तिथले पोशाख, आर्टफॅक्ट्स, मिझोरमच्या कलाकृती आणि हिस्टोरिकल रेलिक्स म्हणजे जे ऐतिहासिक अवशेष आहेत तर ह्याचा भव्य कलेक्शन या म्युझियम म्हणजे संग्रहालयामध्ये आहे. द पलक लेक इज द बिगेस्ट इन मिझोरम अँड कव्हर्स 30 हेक्टर्स म्हणजेच 74 acres. Do you know that it is believed that the lake was created as a result of an earthquake or a flood? पलक लेक, पलक तलाव हा मिझोरममधला सर्वात मोठा तलाव आहे आणि तो 30 हेक्टर म्हणजे 74 एकरवरती पसरलेला आहे. आणि तुम्हाला हे माहीत आहे का? असं समजलं जातं की हे जे लेक आहे, हे जे तलाव तयार झाला आहे तो कुठल्या तरी अर्थक्वेक, भूकंपामुळे किंवा पुरामुळे तयार झालेला आहे. चांफाई with its fertile vineyards is known as the fruit bowl of Mizoram. चांफाईमध्ये खूप सारे द्राक्षाचे मळे आहेत म्हणून चांफाईला द फ्रूट बाउल ऑफ मिझोरम असं म्हटलं जातं. आय एम ऑल्सो होस्ट टू न्यूमरस स्पेसीज ऑफ बर्ड्स, वाईल्ड लाईफ अँड फ्लोरा. तर माझ्याकडे आमच्या इथे म्हणजे मिझोरममध्ये खूप वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी, प्राणी आणि वनस्पती आहेत. यू कॅन विजिट द 2 नॅशनल पार्क्स अँड 6 वाईल्ड लाईफ सँक्च्युअरीज हिअर. मिझोरममध्ये 2 राष्ट्रीय उद्याने आहेत आणि 6 अभयारण्य आहेत तर तिथे तुम्ही भेट देऊ शकता. मिझो इज द ऑफिशियल लँग्वेज अँड द मोस्ट वाईडली युज्ड लँग्वेज. तर इथली मिझोरमची जी भाषा आहे तर तिला मिझो ही भाषा आहे आणि खूप जास्त प्रमाणात वापरली जाणारी ही भाषा आहे. आता आपण नेक्स्ट सिस्टर बघूयात, नागालँड. हॅलो, आय एम नागालँड, वन ऑफ द स्मॉलेस्ट स्टेट्स ऑफ इंडिया कॉल्ड द स्वित्झर्लंड ऑफ द ईस्ट. तर हाय, मी नागालँड आहे आणि भारतातला छोट्या राज्यांपैकी एक नागालँड हे राज्य आहे आणि याला पूर्वेकडचे स्वित्झर्लंड असंही म्हटलं जातं. हिअर वी हॅव अ लँड ऑफ फोल्कलोर पास डाऊन थ्रू जनरेशन्स विथ म्युझिक ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ अवर लाईफ. आमच्याकडे फोकलोर म्हणजे लोककथा, लोककथांची आमची जमीन आहे ज्या आम्ही पिढ्यानपिढ्या पुढे त्या कथा सांगत असतो.
आणि आमच्या जीवनाचा संगीत म्युझिक हा एक अविभाज्य अंग आहे. द एक्विसिटली पिक्चरेस्क लँडस्केप्स, द व्हायब्रंटली कलरफुल सनराईज अँड सनसेट, lush and verdant flora make my land unimaginably beautiful. तर इथले जे भूप्रदेश आहेत, लँडस्केप म्हणजे जे भूप्रदेश आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत, मनमोहक आहेत. इथला जो सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे तो कलरफुल आहे. इथले जे फ्लोरा म्हणजे वनस्पती आहेत, वर्डंट म्हणजे हिरवीगार वनस्पती आहे, अतिशय समृद्ध इथला झाडे आहेत. आणि याच्यामुळे माझी जी जमीन आहे, नागालँडची जी जमीन आहे ती अनइमॅजिनेबली म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही अशी अकल्पनीय सुंदर बनलेली आहे. द स्टेट कॅपिटल इज कोहिमा. तर माझ्या ज्या स्टेटची जी राजधानी आहे ती आहे कोहिमा. द स्टेट इज मोस्टली माउंटेनियस. तर हे जे नागालँड आहे तिथे जास्त तर सगळीकडे पर्वतच आपल्याला दिसतात. माउंट सारामती इज द हायेस्ट पीक विथ अ हाईट ऑफ अबाउट 3,840 meters and its range forms a natural barrier between Nagaland and Burma. तर नागालँडमध्ये सर्वात उंच जो पर्वत आहे तो आहे सारामती आणि त्याची जी उंची आहे ती आहे 3,840 meters. आणि याच्या ज्या पर्वतरांगा तयार झालेल्या आहेत या पर्वताच्या, त्याच्यामुळे नागालँड आणि बर्मा याच्यामध्ये एक नॅचरल बॅरियर, नैसर्गिक अडथळा तयार झालेला आहे. म्हणजे नागालँड आणि बर्मा या पर्वतरांगांमुळे सेपरेट झालेले आहेत, वेगवेगळे झाले आहेत. There are over 16 tribes and subtribes that inhabit my exotic hill state, each with its own unique, colorful and intricately designed costumes, jewelry and beads that adorn them. माझ्या इथे 16 जमाती उपजमातीचे लोक माझ्या डोंगराळ प्रदेशामध्ये इनहॅबिट म्हणजे वस्ती करून राहतात. आणि त्यातील प्रत्येक जमातीची विशिष्ट वेगळी अशी रंगीबिरंगी अतिशय क्लिष्टपणे डिझाईन केलेली त्यांची वेशभूषा असते, ज्वेलरी असते, मणी असतात आणि त्यामुळे ते अतिशय ॲडॉन म्हणजे आकर्षक सुंदर दिसतात. Today, many of my young people have ventured into fashion designing, creating fabrics that blend our traditional motifs with modern appeal. आता आमच्या इथले बहुसंख्य तरुण लोक जी आहेत ती फॅशन डिझायनिंगमध्ये उतरलेली आहेत आणि त्याचसोबत आधुनिकतेसोबतच आमचे जे पारंपरिक डिझाईन्स आहेत, पारंपरिक आकृतीबंध आहेत, तर याचं मिक्सचर करून ते कापड तयार करत आहेत. So much so I have become a paradise for those who are into fashion designing. आणि म्हणूनच जे फॅशन डिझायनिंगमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी मी म्हणजे नागालँड म्हणजे हे एक स्वर्गच आहे. People refer to me as an affluent fashion station of the East. लोक मला पूर्वेकडील समृद्ध असे फॅशन स्टेशन असं म्हणून ओळखतात. My land is an ideal place for trekking, rock climbing, jungle camping and offers limitless exploration possibilities in its lush and verdant subtropical rainforest. तर तुम्हाला जर ट्रेकिंग करायची असेल, रॉक क्लाइम्बिंग करायचं असेल, जंगल कॅम्पिंग करायचं असेल तर माझी जी जागा आहे नागालँड हे तुमच्यासाठी मस्त आहे फिरण्यासाठी. आणि इथे तुम्हाला इथले जे रेन फॉरेस्ट आहेत तर तिथे तुम्हाला एक्सप्लोर करू शकता, तुम्ही अजून चांगल्या पॉसिबिलिटीज शोधू शकता. हिअर वी हॅव ॲन अबंडन्स ऑफ मेडिसिनल हर्ब्स टू. इथे अबंडन्स म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये औषधी वनस्पतीसुद्धा तुम्हाला भेटतील. आय एम नोन ॲज द फाल्कन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड.
तर फाल्कन हा पक्षी आहे आणि तो इथे नागालँडमध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो, म्हणून त्याला फाल्कन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असं म्हटलं जातं. द ग्रेट इंडियन हॉर्नबिल इज वन ऑफ द मोस्ट फेमस बर्ड्स फाउंड हिअर. आणि द ग्रेट इंडियन हॉर्नबिल हा सुद्धा एक पक्षी आहे. तर तो पक्षी सुद्धा इथे सापडला जातो, नागालँडमध्ये दिसतो. Nagas by nature are lovers of fun and frolic and here life is one long festival. नागाज म्हणजे नागालँडमधील राहणाऱ्या लोकांना नागाज असं म्हटलं जातं. तर ही जी लोकं आहेत ती नेचर म्हणजे स्वभावाने कशी असतात, तर त्यांना मौज मजा करायला खूप आवडते आणि त्यांच्यासाठी आयुष्य म्हणजे एक प्रकारचा उत्सवच असतो. ते सर्व आपलं आयुष्य आहे ते आनंदाने जगतात. Dance and songs are a part and parcel of all our festivities. त्यांचे जे फेस्टिवल्स असतील, काही उत्सव असतील, तर त्याचा अविभाज्य घटक म्हणजे नृत्य आणि गाणी हे आहेत. मोस्ट ऑफ अवर डान्सेस आर परफॉर्म्ड विथ अ रोबस्ट रिदम. आमचे जास्त तर जे डान्स आहेत, नृत्यकला आहेत, तर त्या एका छान अशा तालामध्ये सादर केल्या जातात. इफ यू लव्ह अ कलरफुल लाईफ अँड ॲप्रिशिएट इथनिक कस्टम्स अँड ट्रेडिशन्स with their unique songs, dances and festivals, you must come to our Naga Heritage Village, which showcases our cultural heritage. जर तुम्हाला रंगीत आयुष्य म्हणजे काय, एकसारखं बोरिंग आयुष्य जगून जर कंटाळा आला असेल, तुम्हाला असं तुमच्या आयुष्यामध्ये जर मस्ती पाहिजे, मजा पाहिजे, आनंद पाहिजे असेल आणि जर तुम्हाला जे रूढी परंपराचं जर कौतुक वाटत असेल, प्रशंसा तुम्ही करू शकत असाल, त्यांचे जे अद्वितीय गाणी आहेत, डान्स आहेत, नृत्य आहेत, सण आहेत, याची जर तुम्हाला प्रशंसा करायची असेल किंवा तुम्हाला जर आवडत असेल हे सर्व, तर तुम्ही इथलं जे नागा हेरिटेज विलेज आहे तिथे नक्की या. तिथे तुम्हाला इथलं जे सगळी नागालँडची जी संस्कृती आहे ती बघायला मिळेल. डू कम अँड पार्टिसिपेट इन अवर ग्रेट हॉर्नबिल फेस्टिवल. नागालँडमध्ये 1 ते 10 डिसेंबरमध्ये ग्रेट हॉर्नबिल फेस्टिवल साजरा केला जातो. तर तुम्ही त्यासाठी नक्की या आणि त्याचा भाग घ्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, समजलं हे नागालँडचं. आता आपण बघूयात त्रिपुरा. हॅलो, आय एम त्रिपुरा, द थर्ड स्मॉलेस्ट स्टेट इन द कंट्री, बॉर्डर्ड बाय बांगलादेश टू द नॉर्थ, साऊथ अँड वेस्ट. आता सर्वात शेवटची जी सिस्टर आहे ती आहे त्रिपुरा. तर हाय, मी त्रिपुरा आहे. तर भारतातील 3 नंबरचं सर्वात छोटं राज्य मी आहे आणि माझ्या ज्या बॉर्डरवरती बांगलादेश, नॉर्थकडे, साऊथकडे आणि वेस्टकडे तिन्ही साईडने बांगलादेशाची बॉर्डर आहे. त्रिपुरा मीनिंग 3 cities. त्रिपुरा अल्सो मीन्स नियर वॉटर. त्रिपुरा, म्हणजे 3. ठीक आहे, तर 3 सिटी म्हणून त्रिपुरा आणि त्रिपुरा म्हणजे सुद्धा पाण्याच्या जवळ असाही त्याचा अर्थ होतो. सम स्कॉलर्स अल्सो बिलीव्ह दॅट द लँड वॉज रूल्ड इन एन्शियंट टाइम्स बाय अ किंग नेम्ड त्रिपूर, फ्रॉम हुम माय नेम इमर्ज्ड. काही जे विद्वान लोक आहेत तर ते असं सांगतात की जुन्या काळामध्ये इथे त्रिपूर नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्याच्या नावावरून मला त्रिपुरा असं हे नाव मिळालेलं आहे. माय लँड हॅज 3 डिस्टिंक्ट जॉग्राफिकल झोन्स. तर माझी जी जमीन आहे, त्रिपुराची जी जमीन आहे, तिथे 3 वेगवेगळे जॉग्राफिकल झोन आहेत. त्यातला पहिला आहे द हिल रेंजेस विच रन फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. तर तिथे पर्वत रांगा आहेत ज्या उत्तरेकडून दक्षिणेकडे जातात, नॉर्थ करून साऊथकडे. सेकंड, द अनड्युलेटिंग प्लॅट्यू लँड. अनड्युलेटिंग म्हणजे वेव्ज सारखी दिसणारी पठारी जमीन आहे तिथे. अँड थर्ड, द लो लाईंग ॲल्युव्हियल प्लेन्स. ॲल्युव्हियल प्लेन्स म्हणजे काय, तर गाळाचे मैदान, नदीसोबत जो गाळ येतो आणि तो गाळ साचून तयार झालेले जे मैदान आहे, तर अशा प्रकारचे तिथे जॉग्राफिकल झोन्स आहेत, वेगवेगळे असे प्रदेश तयार झालेले आहेत. मेनी रिव्हर्स नरिश माय लँड अँड सस्टेन द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय पीपल.
माझ्या इथून खूप नद्या वाहतात आणि त्या माझ्या जमिनीला नरिश म्हणजे माझ्या जमिनीचे पोषण करतात आणि इथल्या लोकांचं सस्टेन म्हणजे उदरनिर्वाहाचं साधन बनतात. चीफ अमॉंग देम आर द गुमती, द मुहुरी अँड द फेनी. आणि त्यातल्या या नद्यांमधल्या मुख्य नद्या आहेत त्या गुमती म्हणजेच गोमती असंही म्हणतात, मुहुरी आणि फेनी या नद्या आहेत. राईस, कॉटन, ज्यूट, टी, टोबॅको अँड ऑइल सीड्स आर ग्रोन हिअर. तर इथे त्रिपुरामध्ये राईस, कॉटन, ज्यूट, टी, टोबॅको आणि ऑइल सीड्स म्हणजेच तेलबिया यांचं पीक घेतलं जातं. द कोकबोरॉक स्पीकिंग त्रिपुरी पीपल आर द मेजर ग्रुप अमॉंग द मेनी ट्राईब्स अँड सब ट्राईब्स. हे अनेक जाती उपजाती आहेत आणि त्यातील जास्त तर सर्वात मोठा जो ग्रुप आहे तो कोकबोरॉक भाषा बोलणारा आहे. Bengali and Manipuri people have coexisted in peacefully harmony with the people of Tripura for generations. पिढ्यानपिढ्या त्रिपुरातील लोकांसोबत बंगाली आणि मणिपुरी लोक सुद्धा आनंदाने गुण्यागोविंदाने राहत आहेत. I am rather difficult for you to access because only one major road or national highway connects my land with the rest of the country. मला देशासोबत जोडणारा फक्त एकच मोठा रस्ता आहे किंवा नॅशनल हायवे आहे. त्याच्यामुळे माझ्या इकडे येणे थोडं डिफिकल्ट अवघड होऊन जातं. अगरतळा इज माय कॅपिटल सिटी. अगरतळा ही माझी राजधानी आहे. पीपल कम टू विजिट मी फॉर इको टुरिझम अँड आर्चिओलॉजिकल टुरिझम. इथे लोक जे आहेत ते पर्यावरण पर्यटनासाठी येतात आणि त्याचप्रमाणे जे आर्चिओलॉजिकल म्हणजे पुरातत्व पर्यटन म्हणजेच काय तर इथे खूप सारे ऐतिहासिक प्लेसेस आहेत तर त्याला भेट द्यायला लोक येतात. माय लश टी गार्डन्स अँड वाईल्ड लाईफ सँक्च्युअरीज अँड माय स्पेशली सेट अप इको पार्क्स आर अ ग्रेट अट्रॅक्शन ॲज आर द फेमस रॉक कार्विंग्स ॲट देवतमुरा. तर इथले समृद्ध चहाचे मळे, अभयारण्ये आणि माझ्या इथे स्पेशली इको पार्क्स म्हणजे पर्यावरणपूरक उद्याने जे आहेत ती तयार केलेली आहेत तर ते इथे आकर्षित करतील तुम्हाला. आणि अजून एकासाठी त्रिपुरा फेमस आहे की इथले जे देवतमुरा इथे जे असे रॉक कार्विंग्स आहेत, दगडामध्ये केलेले कोरीव काम आहे तर त्यासाठी हे प्रसिद्ध आहे. The Nir Mahal is a gorgeous red and white water palace, empty but shimmering on its own island in the lake of Rudrasagar. तर इथे अजून एक नीर महल आहे. नीर म्हणजे पाणी, पाण्यावर बांधलेला जो महाल आहे तो रेड आणि व्हाईट कलरचा आहे. रिकामा आहे पण तो अतिशय चमकत आहे आणि तो कुठे आहे तर रुद्रसागर नावाच्या तलावावरती बांधलेला आहे. People of all communities and tribes participate in state festival like Gariya, Durga Puja, Buddha Purnima, Kharchi, पौष संक्रांती, बिजू और क्रिसमस. इथले सर्व कम्युनिटीचे सर्व जातीचे लोक इथले जे फेस्टिवल असतात, सण असतात, उत्सव असतात जे की गारिया, दुर्गापूजा, बुद्ध पौर्णिमा, खार्ची, पौष संक्रांती, बिजू किंवा क्रिसमस यांसारख्या सणांमध्ये उत्सवांमध्ये भाग घेतात. कम अँड विजिट मी, या आणि मला भेट द्या. यू विल बी फॅसिनेटेड बाय माय रिच कल्चरल हेरिटेज, ब्युटिफुल पॅलेसेस, वाईल्ड लाईफ सँच्युरीज, हिस्टॉरिकल टेम्पल्स, पॅलेसेस अँड म्युझियम्स. माझ्या इथली जी समृद्ध संपन्न अशी सांस्कृतिक वारसा आहे, ब्युटिफुल सुंदर पॅलेस आहेत, इथली जी अभयारण्य आहेत, ऐतिहासिक मंदिरे आहेत, पॅलेस आणि इथले म्युझियम आहेत, संग्रहालय आहेत, राजवाड्या आहेत, ते बघून तुम्ही फॅसिनेटेड म्हणजे मोहित व्हाल, तुम्हाला खूप आवडेल. माय फोक डान्सेस विल एन्थ्राल यू. इथले जे लोकनृत्य आहेत ते तुम्हाला एन्थ्राल म्हणजे मोहित करतील, मंत्रमुग्ध करतील, ते बघताना तुम्हाला खूप आवडेल. अँड माय पीपल विल वेलकम यू विथ वॉर्मथ अँड कर्टसी. आणि माझ्या इथले लोक तुमचं स्वागत अतिशय प्रेमाने, आनंदाने आणि सौजन्याने करतील. ओके,
तर इथे हा 7 सिस्टर लेसन संपलेला आहे. बाय बाय.